रांचीत झुंजार द्विशतकी खेळी आणि तीही तब्बल 525 बॉलचा सामना करून ठोकलेली ही डबल सेंचुरी। टीम इंडियाच्या मिस्टर डिपेंडेबलने यंदाच्या सीझनमध्ये सर्वाधिक कसोटी धावा ठोकण्याचा विक्रम प्रस्थापित केलाय। याशिवाय कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत त्याने दुसऱ्या स्थानी झेप घेतली। टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने देखील चेतेश्वर पुजारा हा प्राइसलेस फलंदाज असल्याचं कौतुक देखील केलं। पण हाच पुजारा गेल्या 9 महिन्यांचा त्याचा कालावधी पाहिला तर अंतिम 11 खेळाडूंमध्ये देखील त्याला स्थान प्राप्त करणं द्यायचं की नाही हा प्रश्नच होता। वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत फक्त 62 धावा, त्या देखील फक्त 26च्या सरासरीने। त्यामुळे पुजाराला संघातील स्थान गमवावं लागलं होतं। पुजाराला झटपट धावा करण्याची गरज आहे असंही सांगण्यात आलं, पण पुजाराला हार मानणं काही पसंत नव्हतं। त्याने दुलीप करंडक स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा ठोकून 1 सेंचुरी आणि अंतिम सामन्यामध्ये डबल सेंचुरी ठोकली आणि ती देखील तब्बल 70च्या स्ट्राईक रेटने। या कामगिरीतून पुजाराने कर्णधाराला आपलं नाणं खणखणीतपणे वाजवून दाखवलं आणि संघात पुनरागमन केलं। त्यानंतर न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत तो सर्वाधिक धावा ठोकणारा फलंदाज ठरला, तर इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत त्यांनी 401 धावा ठोकल्या। सध्या रांची कसोटीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अतिशय मोक्याच्या क्षणी त्यांनी द्विशतकी कामगिरी केली। 525 बॉलचा सामना करण्याचा नवा विक्रम, 7व्या विकेटसाठीची विक्रमी भागीदारी आणि त्याचं हे 3रं कसोटी द्विशतक ठरलं। परंतु आता ही कामगिरी जरी त्यांनी केली असली आणि सर्वाधिक धावा ठोकण्याचा विक्रम केला असला तरी आता पुढील 2 महिने त्याला IPLचे सामने टेलिव्हिजनवर पाहण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही, कारण त्याला IPLच्या कोणत्याच संघाने विकत घेतलं नाही। शेवटी क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो, हेच खरं।